प्रश्न क्रमांक 70 का? शेवटचा कोणता झाला होता आपला? ठीक आहे. CXB EVD प्रश्नचिन्ह IRH KPJ काल झाला होता का रे हा प्रश्न? हा प्रश्न झालाय का काल? प्रॅक्टिस करून आले ना? प्रॅक्टिसच्या वया सोबत आहे सगळ्यांच्या? मी चेक करू? चला पहा, उत्तर सांगा. 3, 5, 7, 9, 11, 24, 22, 20, 2, 4, 6 GTF. अरे हा प्रश्न काल झाला होता, पण तुम्ही प्रॅक्टिस केली नाही. पहा, शोधा GTF वाला. याच्या सारखा झाला होता म्हणे सर. हाच झाला होता. पुसू. पुढचा प्रश्न AEI 3 अंकी आहे. AEI DFJ CGK DHL. प्रश्नचिन्ह. चल दे पटापट. ज्याचं झालं त्याने हातवरती करायचं, मला समजेल मग. 1 2 3 4 8 9 10 11 12 13 15. तिकडे उत्तर TIEIF EIF M का? ABCD E EFGH IJKL M EIM +1. नेक्स्ट पुढचा प्रश्न. ABCD आहे, 3 अंकी आहे. प्रश्न क्रमांक 72. ABC स्वल्पविराम BCD स्वल्पविराम CDE ABC BCD CDE. DEF सोडवायची गरज आहे? सोडवायची गरज आहे का? सोपं होतं एकदम. ABCD BCDE CDEF म्हणजे फक्त ABCD पक्की पाठ पाहिजे. जमीन उत्तर. जमीन का? पुढचा प्रश्न. ZYA YXB XWC प्रश्नचिन्ह.
चाल द्या पटापट. क्या हुआ? वो टच कर दो ना. स्टेडी किया तो नहीं होता वो. वीडियो एकदम अच्छा हो रहा है अभी. पहिले टच कर देना उसको. झालं. कोणाकोणाचं झालं? व्हेरी गुड. सगळ्यांचं झालंय. मी डायरेक्ट उत्तर सांगतो मग आता. ZY म्हणजे 26, 25, 24, 23. 25, 24, 23, 22. 1, 2, 3, 4. पा WVD हे उत्तर पाहिजे आपल्याला. WVD पुसू. आता एकदम चांगलं वाटलं आज, कारण की फक्त 1-2च हात खाली होते, सगळे हात वरती होते. मग म्हणजे आता जे 72 प्रश्न घेतलं ते कष्टाचं चीज होतंय. चला, खालील पैकी विसंगत घटक ओळखा. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्या 4 ऑप्शन मध्ये विसंगत घटक आपल्याला ओळखायचा आहे. CHM आकडे टाकायचे 2, HMR, LPU, DIN. सगळ्यांना दिसतंय? सगळ्यांना दिसतंय का बोर्डवरचं? CHM, HMR, LPU, DIN यापैकी एक चुकीचा गट आहे. आकडे टाकायचे. आकडे 3, 8, 13 प्लस 5, 8, 13, 18 प्लस 5, 8 आणि 5 13, 13 आणि 5 18, 12, 16, 21. 5 आहे का रे? नाहीये. इकडे भाऊ 4, 9, 14 प्लस 5 म्हणजे 1 नंबर मध्ये प्लस 5, 2 नंबर मध्ये प्लस 5, 3 नंबर मध्ये प्लस 5, 4 नंबर मध्ये प्लस 5 आलेला नाही, म्हणून हा चुकीचा गट आहे. 12 आणि 4 सोडवता ना, 4 आले. 4 आपल्याला किती पाहिजे? मग हा चुकीचा गट आहे. उत्तर आहे LPU. म्हणजे ह्या अक्षरांच्या डोक्यावर त्यांचे अंक ठेवायचे आणि बेरीज मारायची. हे पहा, 3 आणि 5, 8 आणि 5, 5 न वाढला. 8 आणि 5, 13 आणि 5, 5 न वाढला. 4 आणि 5, 9 आणि 5, 5 न वाढला. 12 आणि 4 किती न वाढला? म्हणजे सगळे 5 न वाढताय आणि एकच असा आहे जो 4 ने वाढतोय, तर ते चुकीचं आहे. विसंगत म्हणजे काय? या लोकांपेक्षा वेगळा. बरोबर आहे की नाही? नेक्स्ट, पुढचा प्रश्न क्रमांक 78. S 75, ACE, FHJ, KMO. प्रश्नचिन्ह. इकडच्या लाईन पासून उत्तर पाहिजे आता. झालं का? सांग. PRT म्हणतोय. 1, 6, 11. 1 आणि 5, 6. 6 आणि 5, 11 आणि 5, 16. P ने सुरुवात होईल.
3 8 13. अरे आत्ताच तर झाला हा प्रश्न आपला. 3 आणि 5 8 आणि 5 13 आणि 5 18. 5 10 15 20 PRT हे उत्तर पाहिजे. या गणितात लिहा रे. या गणितात +5 ही ट्रिक वापरली आहे. एकदम शॉर्टकट मध्ये लिहायचं. +5 ही ट्रिक वापरली आहे. पुसू पुढचा प्रश्न. असं वाटतंय आज हा टॉपिक एंड होईल, कारण प्रश्न पटापट पटापट चालताय. चला घ्या. AZY BYXW CXW VU TWV DW VU TS आणि शेवटी प्रश्नचिन्ह. 3 अंकी 4 अंकी 5 अंकी 6 अंकी. तर पुढे किती अंकी पाहिजे? 7 अंकी. शोधा. शोधा. झालं. शाबास. सुरुवातीचा अक्षर सांग रे. 1 नंबरचा अक्षर कोणतं येईल? शाबास. चालू कर पटापट पटापट चालल्या जाता. सोपं आहे रे ना. काढा उत्तर काढा. तुम्ही काढा आता. सुरुवातीचा अक्षर तर ई आलं पाहिजे. ABCDE. जे कठीण होतं ते मी काढून दिलं. पुढचं काढा. झालं. फोकस लागेल, कॉन्सन्ट्रेशन लागेल, तेव्हा ते 7 अक्षरे येतील. झालं का रे? सांगू का? तू झालं का रे? सांगू तर उभा रे. मागचा ई चला. ई आला. 26 25 24 23 22. 25 24 23 22 21 नंबरचा अक्षर हा गेला. बरोबर का? हे बी गेले. आता 23 22 21 20. बरोबर का रे? आता ते कट करून टाकायचे जे झाले ते. शेवटचा हा बी झालाय ना. हा 21 20 19 हा बी गेला. आता 19 18. खतरनाक गणित. एक राहिला ना. कोण रे? झालं. खतरनाक प्रश्न होता. EVUTSR क्यू. क्यू कसा आला समजला का? कसा? इकडनं नाही. परत सांगू. सांग रे. हा वाय होता, हा एक्स होता, हा एक 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 कमी होत गेला ना, म्हणून तो क्यू आला. परत सांगू का? पा परत घेऊ. 1 नंबरचा आता कोणाला काही प्रॉब्लेम नाहीये. मी आकडे टाकत चालतो. 1 2 3 4 5 हा गेला. 26 25 24 23 22 काही प्रॉब्लेम? 25 24 23 हा 22 आपल्याला पाहिजे 21. 3 अंकी गेले. मी आता पुसून टाकतो त्यांना.
तीन 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 हा, हे एवढं उरलंय आपल्याकडे आता. 23 22 21 हा 20 हा बी गेला. चला 21 20 19 हा, आता 19 18 हा, आता हे झाले 6 अंकी. मग मी ते विचारत होता की क्यू आला कुठून. हा अच्छा, त्या त्यांच्याहून, म्हणजे तो प्रश्न आपल्याला परत लिहिणं पडेल. इथपर्यंत तर आले सगळे. याच्यात ऑप्शन मध्ये उत्तर भेटी जाईल का नाही, कारण 6 आकडे तर झाले, पण 7वा बी काढूच आपण. चला, प्रश्न कोणता होता तो. AZY वाला. आपल्याला तो क्यू आणायचा आहे. AZY BY XW सांगा पटापट. VU DW VU TS. हा, आता आपल्याला याचा शेवटचा आकडा पाहिजे. बोला कसं काढणार. इथून पाहायचंय का. हा, एकच जण सांगा. हा, तू सांग. एक एक ना कुठून, पहिल्यापासून का याच्यातून. हा, 25 23 किती रे, 21 19 17 -2 हे बाय, हे शेवटचं अक्षर काय आहे 25. याचं काय रे, याचं मग आता जे पुढचं घरी येईल त्याचं शेवटचं अक्षर काय पाहिजे 17 नंबरचं अक्षर, म्हणून क्यू. तो मेन आहे ना 7वा आकडा. एक अंकी 3 4 5 6 7 झालते, पण आपल्याला 7वा पाहिजे ना, क्यू पाहिजे शेवटी. आला क्यू वाले 3 ऑप्शन होते, म्हणजेच गणित आपल्याला पूर्ण सोडवायचं होतं. ते कोणाकोणाला समजलं. एकदम खतरनाक जमलिंग वाला गणित होतं. हे जमलं म्हणजे जमली आता ABCD. जमीन ना, प्रॅक्टिस करायची. नेक्स्ट BYL GDQ LIV QNA. प्रश्नचिन्ह. आता ते एकदम सोपं असं, म्हणजे एकदम सोपं वाटायला लागलं ते. आता सोडवणं बी पाप येते गणित. आता तोंडी सुटते, तोंडी. 1 2 एवढं कठीण आहे. 2च लोकांचं झालं. 3 4 5 6 7 8 9 झालं का रे. तू त्याच्या वहीत का बरं पाहतोय. बहुतेक ABCD काही नाही का, मग त्याच्या वहीत का बरं पाहतोय तू. टाक ना आकडे त्या याच्यानं. झालं. 2 7 12 17 +5 +5 +5 17 आणि 5 22. V पासून सुरू होणार आपलं उत्तर असेल. V पासून सुरू होणार आपलं उत्तर असेल. हा, 25
हा 29, चला ठीक आहे 4 घे, 9 आणि हा 14. हे तर क्लिअर समजतंय रे. पाय 5 15 लिहिला का? 14 5 5 14 आणि 5 19 लिहू ना मग डायरेक्ट. याचा कशाला विचार करतोय? बसवलंय आपल्याला. सांग शेवटचा आता. 12 5 17 5 22 5 27 27 आणि 5 32 32. 1 + 5 6 6 नंबरचा अक्षर VSF. VSF कोणाकोणाला समजलं? जमतंय ना? माय आता 80 गणित झाले, जमलंच पाहिजे ना. जमलं का रे? आता भाऊ तुमची बेरीज वजाबाकी कच्ची आहे. मी वर्गात 10 वेळा सांगून चुकला की ते बेरीज वजाबाकीचे लेक्चर पहा. कोण कोण पाहिले तुम्हाला? पाहिलं का भाऊ? फरक वाटला का काही? मग ते बेसिक होऊन जाईल ना. ते बेसिक आता 6 महिन्यानं होईल वर्गात. तुम्ही 6 महिने थांबणार का? बेसिक झालंय. आता अकॅडमीत जर 2 नवीन 3 पोरं वाढले तर मग तर लगेच बेसिक चालू करायचं का? असं नाही होणार भाऊ. लाईन बाय लाईन आता बुद्धिमत्ता संपली नाही पूर्ण, तेव्हा बेसिक चालू होईल. गणित संपलं की मग बेसिक चालू होईल. असं चालतं ते. दर महिन्याला बेसिक थोडी होणार आहे. दर महिन्याला कसं काय बेसिक होईल? दर महिन्याला अकॅडमीत 4 ते 5 पोरं नवीन येत आहे. मग दर महिन्याला बेसिक घेईन तर मग बाकीचे पोरं मागे पडतील ना. मग त्याच्यासाठीच तर आपण बेसिकचे लेक्चर रेकॉर्ड करून ठेवले. बेरीजचं पाहायचं, वजाबाकीचं पाहायचं, गुणाकारचं पाहायचं, भागाकारचं पाहायचं. भागाकार येतो ना, येत नसेल तर एकदम सोप्या भाषेत शिकवलाय, शिकून घ्यायचा तो. ते लेक्चर डबल 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 जेवढ्या वेळा पाहता आलं तेवढ्या दबा. भागाकार आपल्याला जमलाच पाहिजे. आणि तुम्ही पाहत असताना तुम्हाला कोणाची गरज नाही, एवढ्या सोप्या भाषेत शिकवलंय. चला प्रश्न क्रमांक आता 78 चालू आहे. 78 गणितांपर्यंत बी जर गणित समजत नाही म्हणजे आपलं बेसिक कमजोर आहे. बेसिक वर काम करा. आपण जर 1ली ते 10वी पर्यंत शाळेतच नाही गेले तर काय होईल? बेसिक कच्चं होऊन जाईल ना. मग तसं आहे, आता तुम्ही पोलीस भरतीची तयारी करायला आले पण तुम्हाला बेसिकच येत नाही. प्रश्न क्रमांक 78. DGH JMN PST. प्रश्नचिन्ह. कोण कोण मानता या गणितांमध्ये डोळ्यांचं बी महत्व आहे? डोळे लागतीलच ना. म्हणजे प्रत्येकाला लागता, पण इथे जरा जास्त लागता. आता पुढचा प्रश्न दाखवतो की डोळे काय महत्वाचे अजून. झालं का उत्तर? DGH JMN PST. D चा 4 10 16. याच्यावरूनच आपल्याला समजून गेलं पाहिजे की यार 6 वाढताय. 6 वाढताय. 16 आणि 6 22 नंबरचा अक्षर V ने सुरुवात झाली पाहिजे. 7 13 19 25 19 6 25 8 14 20 26 VYZ. आलं? तुमच्याकडे ABCD, माझ्याकडे तर ते बी नाहीये. मी तोंडी सोडवतोय. तुम्ही ABCD मधून पाहून पाहून पटापट पटापट 6 आकडे मोजा. पुसू. चला पुढील शब्दांमध्ये, पुढचा प्रश्न आहे, पुढील शब्दांमध्ये कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे?
पुढील शब्दांमध्ये कोणते अक्षर सर्वात जास्त वेळा आले आहे? आता मी अक्षर लिहितो, त्या अक्षरांमध्ये कोणतं अक्षर सर्वात जास्त आलंय ते तुम्हाला ओळखायचं आहे. किती अक्षर लिहिले बोर्डवर? किती अक्षर लिहिले रे? 3 लिहिले, अजून 3 येतील. तुम्ही एका लाईन मध्ये लिहायचे सगळे. असं वाटतं इंग्लिशचं लेक्चर चालू आहे. किती लोकांना आपल्या वर्गात इंग्लिश वाचता येत नाही? इमानदार एकदम. म्हणजे फक्त सागर आणि मी सोडून, 2च जणां सोडून बाकी सगळ्यांना इंग्लिश वाचता येते. थोडी थोडी येते पण आधी. याच्यात आपल्याला बघायचं आहे की कोणतं अक्षर सर्वात जास्त वेळा आलेला आहे. आत्वरती करा ना, म्हणजे कोणाचे डोळे काम करताय मला समजेल. 5 झाले, 6, 7, 8, 9, 10, 11. शाबास. हा, ई किती वेळा आलाय भाऊ? 6 वेळा ई आलाय असं ते म्हणताय. ई उत्तर आहे असं म्हणताय. मोजू आपण. 1, 2, 3, 4, 5, 6. ई हे अक्षर 6 वेळा. बाकी काही 7 वेळा आलाय का? कोणतं पहा बरं. आर किती वेळा आलाय रे? आर 1, 2, 3, 4, 5. विषय खतम. दुसरं पी. पी रे पी एकच वेळा आहे. अजून कोणतं वाटतंय आपल्याला की जे आय पाहून घेऊ. 1, 2. विषय खतम. सर्व अक्षरांमध्ये, सर्व शब्दांमध्ये ई कॉमन आहे. याच्यात पण आलाय, याच्यात पण, याच्यात पण, याच्यात पण. म्हणजे डोळ्यांना लगेच दिसतोय ई या प्रश्नाचं उत्तर आहे. ई 6 वेळा आलेला आहे. झालं. असे बी प्रश्न येत आहे. आता पोरांचं लॉजिक चांगलं झालं ना. आता लॉजिक जनरेट झालं का नाही आता? की यार काय राहतं, 1 प्लस राहतं, कधी 2 प्लस राहतं, कधी 3 प्लस राहतं, कधी 4 प्लस. आता याच्या अगोदरचा प्रश्न 6 प्लस होते की नाही? आता याच्या अगोदरचा प्रश्न अधिक 6 होते ना. तर लॉजिक तुमचं आता एकदम चांगलं डेव्हलप झालं आहे. हा एक प्रश्न मग आता असा टाकला की त्याच्यात बघायचं होतं की कोणतं अक्षर सर्वात जास्त वेळा आलंय. मग मी त्याला चेंज करून टाकतो. आता कोणतं अक्षर सर्वात कमी वेळा आलेलं आहे? किती वेळा? मल्टिपल उत्तर येतील ना. 1 वेळा आलेले कोणते कोणते रे? कोणता? जी, पी, ओ. अबे ओ 2 वेळा आहे. मला असं वाटतंय ते डोळे काम नाही करताय. 2 वेळा आहे तो. 3 वेळा आहे. डी, आयडियाचा डी. ए, व्ही का? हा ना. अजून हे 5 अक्षर असे की जे एकच वेळा आले. बरोबर का? एफ. हा एफ. अजून बस. चलो, हे एक लॉजिक पे आपलं बूस्ट झालं. पुढचा प्रश्न. ANO. ANO. PQQ. ITS. ANO, PQQ, ITS. चला सोडवा पटापट.
झालं? शाबास. सोपं आहे का? पहिल्या 2 जणांना का प्रयत्नी आहे? कोणत्या देशाचे प्राणी आहे ते? कोणत्या देशाचे तुम्ही? कुठलं गाव आहे? भाऊ बोधवड. मोबाईल आहे का भाऊ त्याकडे? उत्तर झालं का? चला. 1 5 9 4 4 13 14 17 20 23 3 3. पहिल्या याच्यात किती वाढले? +4 +3 हा 15 17 19 +2 19 आणि 2 21 यू. MWU आपण 52 पासून सुरुवात केली बरं का. 53वा प्रश्न आपला 3 अंकी 4 अंकी पासून चालू झालाय. 52 प्रश्न आपण सोडून आले. प्रश्न क्रमांक 81 वर आलो आपण. आता लिहा ABCD 4 अंकी. ABCD स्वल्पविराम HIJK 4 4 अंकी चालू आहे. स्वल्पविराम NOPQ आणि प्रश्नचिन्ह. पाच अंकी कस काय जाईल? STUV सापडलं का? +4 1 आणि 7 8. हे बाय ABCD आहे. ABCD झालं. EFG 3 सोडले. 3 सोडून मग चौथं घर घेतलं. त्याच्यानंतर K नंतर LM 2 सोडले आणि त्याच्या पुढे 1 सोडला. तर उत्तर आलं आपलं STUV. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80 का 82. म्हणजे आता एक्स्ट्रीम मध्ये गेले आपण. जेव्हा हे माणूस 80 वर्षाच्या पुढे जातो, एक्स्ट्रीम मध्ये जातो तो. म्हणजे आता बोनस जगतोय बा तो. B4Y D16W F36U H64S. प्रश्नचिन्ह. सोपं एकदम. झालं. हे पाय भाऊ 2 4 6 8 10 जेने सुरुवात होणार माझं उत्तर. जेने सुरुवात होणार उत्तर 2 चा वर्ग 4 चा वर्ग 6 चा वर्ग 8 चा वर्ग तर पुढे 10 चा वर्ग 100. 25 23 21 19 17 जे 100Q हे उत्तर आलं पाहिजे.
जे 100 क्यू हे उत्तर आलं पाहिजे. आलं का? जर आलं नसेल तर लिहून घ्या. पुसू का? पुसू का? चला नेक्स्ट. शांतता. बोलताना दिसायला नको. DFHJL DFHJL EHKNQ EHKNQ आणि पुढे प्रश्नचिन्ह. 5 टाइम B CD FG DFHJL EHKNQ. तर आपल्याला पाचवं घर ओळखायचं आहे. डोळ्यांचा यूज करा, व्यवस्थित पहा काय होतंय. ABCD आहे, दुसरं काहीच नाही. प्रश्न व्यवस्थित लिहिला तर उत्तर व्यवस्थित काढता येईल. पहिले प्रश्न व्यवस्थित लिहा. झालं का? झालं का? धुळे. एवढा टाइम लागेल तर कसं काय होईल? ABCD येते, दुसरं काही नाही. पटापट पटापट हे करायचं. BCDEF ABCD बी म्हणता येत नाही आपल्याला. BD इथं लिहून घ्यायचं. मग 2 4 6 8 10 2 5 8 11 14 2 6 10 14 18. सगळा बेरीजचा गेम आहे. मला तर बेरीज वाटतंय. बेरीज जर तुमचे चांगले असेल तर उत्तर ऑटोमॅटिक येतं. 2 7 12 17 22 झालं. विदिन अ सेकंद. फक्त 4-5 सेकंदाचं काम आहे. जर तुम्हाला प्लस मायनस चांगले येत असेल तर उत्तर आलं का? तुमची बेरीज वजाबाकी जर चांगली असेल तर हा टॉपिक तुमचा आहे. मग 5 मार्काचा टॉपिक घ्या. किती? तुम्ही रविवारी पेपर सोडवता ना? येता का नाही प्रश्न? येता की नाही? जर आता पेपर मध्ये आले रविवारी तर आपल्याला हा टॉपिक जमलाच पाहिजे. 80 प्रश्न घेऊन येतोय आपण. किती? ह्या 10,000 प्रश्न सोडवले मी ना. किती? 10,000. तुम्ही किती सोडवले? फक्त 80. फरक आहे की नाही? आम्ही 10,000 करा का सर? कोण रोखलंय तुम्हाला? तुमचा हात बांधून ठेवलाय. किती प्रश्न आहे या पुस्तकामध्ये? 150. 10,000 तर काही नाही सर. ते डबल 10,000 कर. आज 150, उद्या 150, परवा 150, 150. एक हप्ता सोडवतेस. झालं. या टॉपिक मध्ये तुला कोणी हरवणार नाही. कसं बी लॉजिक येऊ दे. मग प्लसचं येऊ, मायनसचं येऊ, स्वरांचं येऊ, गुणाकारचं येऊ, भागाकारचं येऊ, ह्या साईडहून त्या साईडवर जाऊ द्या. काल आपला मस्त झाला होता. एक संच 1 हा आरशात संच 2 दिसतो. संच 1 हा आरशात संच 2 दिसतो व संच 1 मध्ये सगळे 1 ने वाढले तेव्हा तिसरा संच तयार होतो. बरोबर आहे की नाही? तर असे लॉजिक बूस्ट होतं आपले. लॉजिक बूस्ट झालं की पेपर पास होतो माणूस. एवढं सोपं आहे. पण लोक करत नाही.
जाऊ दे पुढे. सोपा होता का हा प्रश्न? एबीसीडी वरचा प्रश्न होता. प्रश्न क्रमांक 84. ACE XYZ BDF UVW CEG. चला सोडवा. आता काय झालं होतं? त्या पाहायला काय आलं? चला आवरा पटापट यार. 84 प्रश्न झाले. उत्तर RST. आता याचा आणि याचा काही संबंध दिसत नाहीये. डायरेक्ट इथं ABC. लक्ष द्या. आता हा B चा इकडे C झालाय आणि आपल्याला C च्या पुढचं घर पाहिजे तर D तर येणार नाही. मी इथून जाऊ. किती रे? 24 21 का? 21 3 ना मग. हा मी 21 मधून 3 गेले 18. R पासून सुरुवात होणार उत्तर असेल RST. नेक्स्ट पुढचा प्रश्न. B1U F8Q J27M. प्रश्न चिन्ह. चला पटापट पटापट. एक चा घन, 2 चा घन, 3 चा घन, 4 चा घन, 64 फिक्स झाला. 64 फिक्स झाला ना मध्ये. आकडा कोणता पाहिजे? 64. 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27 तर 4 चा घन 64. आकडा फिक्स झाला. आता अक्षर पाहिजे. 2 आणि 4 6, 6 आणि 4 10, 10 आणि 4 14, N 64 I. N 64 I हे उत्तर पाहिजे. आलं? घाई होते का? आणि जर कोणी हा म्हणलं असतं तर मी ना त्याच्या काय बोलल्या असत्या. हा 84 प्रश्न झाले तर मी म्हणतो काही झाली. नेक्स्ट ZZA YYB XXC. तर चौथं घर ओळखा. WD झालं. असे बी प्रश्न आहे. काय करणार आता? पुसू. अरे ZYXW 3 वेळा W, ABCD 3 वेळा WD झालं. लिहायचं बी काम नाही देत. पुढचा प्रश्न. FAG GAH HAI IAJ
सोडा पटापट. सोपं आहे का? FGHIJ, जे ने सुरुवात. पहिलं पाहिजे पहिले. FGHIJ, ए तर सगळे ए, मग याच्यात बी येईल. GHIJ, उत्तर जॅक. JAK, जॅक. पुढचा प्रश्न बोला. 28, 3 अंकी. CXB, आता मी लिहित नाही रे, बोर झाला मी आता. CXB, B फॉर बॉल. ज्याला ऐकून आलं पुढे बसा रे. CXB, B फॉर बॉल झालं. V फॉर व्हॅन. EVD, प्रश्नचिन्ह. IRH, प्रश्नचिन्ह घेतलं का रे 3 नंबरला. चौथं घर IRH. आणि शेवटचं आहे KPJ. झालेला प्रश्न आहे. उत्तर, अरे आज पहिलाच प्रश्न आज होता ना आपला, परत कॉपी झाला. आवडता प्रश्न दिसतो त्यांचा 2022चा. या 23 ले बी आला, 24 ले बी आला, 25 ले बी येईल. चला नेक्स्ट. व्यवस्थित लक्ष द्या, मी डबल सांगणार नाही रे. प्रश्न क्रमांक 89. BZA, 3 अंकी. BZA, स्वल्पविराम. DYC, D फॉर डपडी. DYC. FXE, प्रश्नचिन्ह. JVI, V फॉर व्हॅन. चला काढा उत्तर. चालले पटापट. हा सांग ना. HWG झालं. HWG झालं का? HWG. आलं का? प्रश्न क्रमांक, शेवटचा प्रश्न या टॉपिक वरचा. शेवटचा प्रश्न या टॉपिक वरचा. शेवटचा प्रश्न. उद्यापासून अंकांचं कोड संपलं. मग आता काय घेणार आहे आपण? मी बोललो होता की 2 दिवस घेऊ, पण ते पुरले नाही आपल्याला. 2 अंकी आणि सिंगल अंकी सगळ्यात जास्त होते. तुम्हाला समजलं का? टोटल 153 प्रश्न होते ते. 153 मध्ये बायफर्फिकेशन जर केलं तर 1 अंकी आणि 2 अंकी आपले 52 निघाले होते. आणि उरलेले आता 8 आणि हे 30, 38 प्रश्न 3 अंकी 4 अंकी. म्हणजे सर्वात जास्त प्रश्नांचा जो कल आहे तो 2 अंकी आणि 1 अंकीकडे. समजतंय का? आणि 3 अंकी 4 अंकीकडे फक्त कमी प्रश्न आहे, पण तरी बी 38 प्रश्न आहे. कमी आहे का? नाही. पण तुम्हाला सांगू का की 1 अंकी 2 अंकी पेक्षा 3 अंकी आणि 4 अंकी हे काय राहत रे? सोपं राहत. कारण तिथे प्रश्नच बनवायला चान्स नाही. लॉजिक बुस्ट झालं पाहिजे. याचा याच्याशी संबंध काय आहे, याचा याच्याशी संबंध काय आहे, याचा याच्याशी संबंध काय आहे. किती संबंध दाखवणार आहे तो? 90च्या वरती संबंध दाखवले का? नाही. आता 90 गणित झाले आपले, 90 लॉजिक आपल्या डोक्यात गेले. तर मग आता सगळेच प्रश्न आपल्याला काय वाटायला लागले? सोपे वाटायला लागले. शेवटचा प्रश्न या टॉपिक वरचा. एक्स्ट्रा ऑर्डिनरी.
ऑर्डिनरी या शब्दात एकूण किती स्वर आहेत? एक्स्ट्रा ऑर्डिनरी वाय इथं एक्स्ट्रा ऑर्डिनरी पहिले शब्द लिहून घ्या आणि मग तोंडी उत्तर सांगा. एक्स्ट्रा ऑर्डिनरी या शब्दात एकूण किती स्वर आहेत? व्यवस्थित मोजा. 4च म्हणतोय, एक 5 म्हणतोय, एक 6 म्हणतोय. एक्स्ट्रा ऑर्डिनरी मोजले का तुम्ही? हा बी डोळ्यांचा प्रश्न आहे. 1 2 3 4 5 पाचच आहे ना? मग पाचच आहे ना? पाचच आहे ना? सर हे डबल आलाय, मोजना पडेल ना. या शब्दात किती स्वर आहेत? 5. सर ह्या पद्धतीचे प्रश्न सुद्धा फ्रेम होतील. इथे 90 प्रश्न झाल्यानंतर हा टॉपिक आपला संपलेला आहे. उद्याचा टॉपिक असेल आपला अंकांचं कोळ. ठीक आहे. 38 प्रश्न 38 प्रश्न उद्या 53 पासून ते 90 पर्यंत सगळ्यांनी लिहून आणायचे. पहिले ते 38 मार्काची टेस्ट होईल आणि मग अंकांचा कोड आपण चालू करू. कोणाला काही प्रॉब्लेम? 38 प्रश्न काही विशेष नाहीये.